आपण ऐकत आहात रसिक कथा. कथेचा आनंद घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून अवश्य सांगा. बर्मुडा ट्रँगल. लेखक आहेत कौस्तुभ केळकर नगरवाला. असं तुमच्या बाबतीत कधी होतं का? म्हणजे बघा, आपण एखाद्या जागी आयुष्यात पहिल्यांदा जातो आणि तिथं गेल्यावर एकदम वाटायला लागतं, अरे हे सगळं तर माझ्या खूप ओळखीचं आहे, इथल्या खूप आठवणी आहेत. ती जागा एकदम मनात घर करून जाते. कुठल्या आठवणी? आपण मेंदूला खूप ताण देतो, जाम आठवत नाही, मेंदूचा नुसता बेंगन भरता. आपण अत्यवस्थ. डिट्टो तसंच झालं माझ्या बाबतीत. माती गणपती मंदिराजवळ उभा होतो एका क्लायंटची वाट बघत. सहज समोर लक्ष गेलं, कन्स्ट्रक्शन चालू होतं. रस्त्याला लागून भली मोठी जागा, पार पलीकडच्या गल्लीपर्यंत. खरं तर एखादी मोठी स्कीम सहज झाली असती, पर नाही, बंगल्याचं काम चालू होतं. बंगला कसला? मॉडर्न वाडा. एखाद्या पेशवाई वाड्यासारखा लूक. RCCचं. महिरपी खिडक्या, दारं, 15-20 मोठाल्या खोल्या असतील. सुबक, प्रशस्त, जुन्या नव्याचं अल्टिमेट कॉम्बो. मालक जाम पैसेवाला असणार अन दर्दीही. मी जाम इम्प्रेस झालो. एकदम आतून जाणवायला लागलं, या जागेशी माझं खूप जवळचं कनेक्शन आहे. काय संबंध? माझं मलाच सांगता येईना. गुहागरसारख्या छोट्या गावातला मी. इथे अभिनवला ॲडमिशन मिळाली आणि पुण्यात पहिलं पाऊल टाकलं. आता पुण्याचाच झालो. इंटिरियरचा डिप्लोमा केला. एका मोठ्या फर्ममध्ये 4-5 वर्ष नोकरी केली. अनुभव घेतला, 4 ओळखी झाल्या. आता स्वतःच इंटेरियरची कामं घेतो, विशेषतः बंगल्यांची. जास्त करून कोथरूड, बाणेर, औंध या भागात. एक साईट 6-6 महिने चालते. आलात कधी तर दाखवीन एखादी साईट. क्लायंट खुश असतो माझ्यावर. 10-12 लोकांची चांगली टीम आहे. हळूहळू जम बसतोय. लग्न झालंय, एक पोरगा आहे. सासूरवाडी कोकणातलीच, चिपळुणातली. स्वतःचा फ्लॅट बुक केलाय. इकडे पेठांमध्ये फारसं येणं होतच नाही. म्हणून तर म्हणतोय, या जागेशी माझं काही कनेक्शन असणं शक्यच नाही, निदान या जन्मात तरी. माझ्याकडून बघून तुम्हाला काय वाटतं? हा माणूस पक्का बनेल असणार, चुना लावणार आपल्याला. नाही हो, तसा नाही आहे मी. चांगला उंच आहे, गोरा आहे, फक्त डोळ्यांनी घोटाळा होतो. माझ्या डोळ्यांचा रंग हिरवा आहे, बिल्लोरी. समुद्राचं गहिरं पाणी आणि माझे हिरवे डोळे बघणारा वचकतोच क्षणभर. कुणालाही मी आतल्या गाठीचाच वाटतो. शाळेत असताना तर मला बोका म्हणायचे. जाऊ दे, खूप सहन केलं या डोळ्यांपायी. तर मी काय सांगत होतो, एकदम वाटलं इथलं इंटिरियरचं काम मिळालं तर मजा आएगा. पैसा तर मिळेलच, पण अशा पेशवाई वाड्याचं इंटेरियर. जुना काळ पुन्हा उभा करीन मी, रिवाइंड केल्यासारखा. मजा आएगा. अवघड आहे. खूप लोक गळ टाकून बसली असणार. मेरा नंबर कब आएगा? शायद आएगाही नाही. ट्राय करायला काय हरकत आहे? समोरच्या टपरीवर चौकशी केली. इनामदार साहेबांच्या बंगल्याचं काम चालू आहे. साहेब कुठं भेटतील? शोरूमवर, लक्ष्मी रोडला. घाटगे आणि मंडळी, मोठं ज्वेलर्स शॉप आहे, तिथं भेटतील. बहुधा साहेब तिथं जनरल मॅनेजर असणार. बॅगमध्ये लॅपटॉप होताच. तिथं जाऊन धडकलो. जयंत इनामदार, 55च्या आसपास वय, जिभेवर साखर, आदबशीर बोलणं, AC केबिन, त्याची हैसियत दाखवणारं. समोरचा मोठा असो वा छोटा, सगळ्यांना आपलंसं करणारं मधाळ बोलणं. पक्का बिझनेसमन. मी येण्याचं कारण सांगितलं. लॅपटॉपवर आधीच्या साईटचे फोटो दाखवले. क्लायंट लिस्ट दिली. एकाशी तो बोललासुद्धा लगेच. त्यानं लगेच साईट प्लॅन दिला. बाकीचं काम पूर्ण होत आलंय, इंटेरियरचं काम लगेच सुरू करायचं आहे. 2 दिवसात तुम्ही तुमची ड्रॉइंग्ज द्या, कोटेशन द्या, मग पुढचं बोलू. अर्थात ड्रॉइंग्ज आवडायला हवीत. बेस्ट लक. मी ढगात पोचलेलो. यकीन नाही आता टाईप झालेलं. इतकं सहज काही चांगलं घडू शकतं? माझा विश्वासच बसत नव्हता. 2 दिवस घड्याळ बंद, फक्त कॅलेंडर बघायचं. रात्रीचा दिवस आणि व्हाईस वर्सा. प्रत्येक रूमचा डिटेल्ड प्लॅन आणि ड्रॉइंग्ज. संपूर्ण घराच्या इंटेरियरचा एक ॲनिमेटेड 3D व्हिडिओ पण केलेला. हे काम प्रचंडच होतं. 70-80 लाखाचं. पुन्हा घाटगे आणि मंडळीची वारी. जयंतराव जिंदाबाद. जयंतराव हुशार माणूस. त्यांनी व्यवस्थित क्वेरीज काढल्या. मीही सोल्युशन देत गेलो. मग वाटाघाटी. 2 तास मी किल्ला लढवत होतो. ऑपरेशन सक्सेसफुल. काम मिळालं. खिशात 10 लाखाचा ॲडव्हान्स चेक घेऊन मी बाहेर पडलो. अजून काम मिळालंय असं फायनल समजू नका हं.
आमच्या बाईसाहेबांना तुमची ड्रॉइंग्स पसंत पडायला हवीत. त्यांनी ग्रीन सिग्नल द्यायला हवा. त्या सांगतील ते चेंजेस करावे लागतील. घरच्या बॉस त्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी इनामदार. आमचा खरं तर डेअरीचा व्यवसाय जोरात चालायचा. हे दुकान आमच्या सासरेबुवांचं. बाईसाहेबांशी लग्न झालं. त्या एकुलत्या एक. सासरेबुवांनी गळ घातली. आम्ही डेअरीचा धंदा बंद करून या धंद्यात शिरलो. लक्ष्मी मातेची कृपा. एकाची 4 शोरूम झाली आहेत आता. ही साईट जिथं आहे तिथे आमच्या सासरेबुवांचा वाडा होता. 150 वर्ष जुना. बाईसाहेबांच्या फार आठवणी आहेत तिथल्या. म्हणूनच तर बंगल्याला वाड्याचा लूक दिलाय. बाईसाहेबांना खुश ठेवा म्हणजे झालं. जयंतराव हसत हसत म्हणाले, मी नक्की प्रयत्न करीन. मी आश्वासन दिलं. 2 दिवसांनी प्रत्यक्ष साईटवर जयंतराव आणि बाईसाहेब. बाईसाहेबांशी पहिली भेट. मी हक्काबक्का. आरस पाणी, नितळ चेहरा, केसांचा बॉबकट, कानात हिऱ्याचं नाजूक कानातलं, कुठली तरी भारीतली साडी, हलकासा मेकअप, धुंदी सेंटी सुवासिक वावर, मोठे बोलके डोळे, खानदानी सौंदर्य, हातचं राखून बोलणं. तरीही सहज जाणवलं हा फक्त मुखवटा आहे. खूप काही लपवणारा. काहीतरी जळतंय खोल आतून. डोळ्याच्या एका कोनातून ते दुःख सहज रिफ्लेक्ट होणारं. निदान मला तरी तसं जाणवलं. दुसऱ्या क्षणी त्यांनी हसून स्वागत केलं. मी बघतच राहिलो. हृदयात गिटार वाजू लागली. वाटलं मी ओळखतो यांना खूप वर्षांपासून. पण आत्ता काहीच आठवत नाहीये. छोडो यार. एखादी व्यक्ती 50शीत इतकी सुंदर दिसू शकते? त्या संतूरवाल्यांना सांगायला हवं, बाबांनो या बाईसाहेबांना तुमच्या ॲडमध्ये घ्या. सचमुच उमर का पताही नाही चलता. मला काय वाटलं शब्दात सांगणं अवघड आहे. एवढं मात्र खरं, मी हरवून गेलेलो. आपण यांना पाहिलंत का? बाईसाहेबांनी ड्रॉइंग्स बघितली. आवडली. तुम्ही आमच्या जुन्या वाड्यात आला होतात का कधी? नाही, कधीच नाही. का? काही नाही, सहज विचारलं. तुमची डिझाईन्स खूप ओळखीची वाटली. मला काहीच समजलं नाही. काम सुरू झालं. नंतर वरचेवर बाईसाहेबांशी भेट होऊ लागली. दिवसातून एकदा तरी त्यांची साईटवर चक्कर व्हायची. जयंतराव पुन्हा भेटलेच नाहीत. त्यांना आपलं धंदा एके धंदा. बाईसाहेब येताना नेहमी काहीतरी खायला घेऊन येत. सगळ्यांसाठी. बदामी शिरा मला फार आवडतो. त्यांना कसं कळलं? मनापासून केलेला आग्रह. पहिला घास तोंडात घेतला. असं वाटलं ही चव माझ्या खूप ओळखीची आहे. आणि खरं सांगू, ही बाईही. मी वेडा झालेलो. घरी सोन्यासारखी बायको, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. मी कसा फसवू शकतो तिला? कधीच नाही. तरीही ही बाई समोर आली की मी माझा राहतच नाही. काहीतरी वेगळं फिलिंग यायला लागतं. खूप ओळखीचं. एखाद दिवस बाईसाहेब आल्या नाही तर मी अस्वस्थ व्हायचो. खरं तर आम्ही कामाचंच बोलायचो, पण आमच्या दोघांचे डोळे ते काहीतरी वेगळंच करायचे. त्या बाईची ती नजर हिप्नोटाईज करणारी, कशाची तरी आठवण करून देणारी, जुनी ओळख शोधणारी, जुना फ्लॅशबॅक आठवणारी. मला काहीही आठवायचं नाही. काम जोरात सुरू होतं. मळभर सागवानी लाकूड वापरलेलं. तुळया, महिरपी, पेशवाई बैठक, जुन्या स्टाईलच्या अँटिक काचेच्या हंड्या, झुंबरं, नक्षीदार झोपाळा, भिंतीतली कपाटं. अफलातून दिसत होतं सगळं. जणू नितीन देसाईंनी उभारलेला पेशवाईचा सेट वाटावा. मला कुठून सुचलं हे सगळं कुणास ठाऊक. कुठंतरी मनाच्या डोळ्यांनी पाहिलेलं आता प्रत्यक्षात साकारत गेलं होतं. का कुणास ठाऊक. आत्ता हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं. डेडलाईन जवळ येत चाललेली. 15 दिवसांवर वास्तुशांत. कालच जयंतराव येऊन गेले. तेही खुश. बाईसाहेब आलेल्या. काही जुने फोटो घेऊन. त्यांच्या वडिलांबरोबरचे, जुन्या वाड्याचे, काही ग्रुप फोटो. यांना छान फ्रेम करून घ्या. जिन्यात लावायचेत आपल्याला, स्टेप वाईज. ओके. मी कामाला लागलो. सुतार लोकांना सूचना दिल्या. खास सागवानी फ्रेम वापरणार होतो. एका ग्रुप फोटोकडे सहज लक्ष गेलं. बाईसाहेबांच्या लहानपणीचा फोटो. त्यांचे आई वडील, त्या आणि वाड्यातली बच्चा गँग. तो फोटो बघितला. मी प्रचंड अस्वस्थ. काहीतरी प्रचंड ओळखीचं. डोक्यात जबरदस्त केमिकल लोचा. सहन होईना. घामानं थपथपलो. काम थांबवलं. घरी जाऊन झोपलो. बरं वाटलं. संध्याकाळी परत साईटवर. जयंतराव आणि बाईसाहेब आलेल्या. जयंतरावांना बघितलं. माझ्यावर ताबाच राहिला नाही. डोळे आग ओकू लागले. नुसता संताप. हात शिवशिवू लागले. वाटलं या हातांनी जयंतरावांचा गळा दाबावा. हिशोब चुकता करावा. कुठला हिशोब ते मात्र आठवत नव्हतं.
मी नुसताच थरथरत होतो. एकदम बाईसाहेबांनी माझा हात धरला. मी भानावर आलो. त्यांची तब्येत ठीक नाही आहे, जा त्यांना घरी सोडून या. माझ्या 2 पोरांनी मला घरी नेऊन सोडलं. 8 दिवस सणकून ताप. 9व्या दिवशी सकाळी आता बरं वाटत होतं. आज साईटवर जायलाच हवं. माझ्या माणसाचा फोन. साहेब, कळलं का? इनामदार साहेबांनी आत्महत्या केली 8 दिवसांपूर्वीच. आत्ताच बाईसाहेब येऊन गेल्या. त्यांनी चिठ्ठी दिली आहे. उरलेल्या पेमेंटचा चेकही दिलाय. काम संपत आलंय. तुम्ही साईटवर केव्हा येताय? मी उडालोच. ताबडतोब साईटवर पोचलो. चिठ्ठी वाचू लागलो. आज न उद्या तुम्हाला ओळख पटलीच असती. सहज ओळखू शकाल स्वतःला. तो ग्रुप फोटो. माझ्या शेजारचा तू. तेच हिरवे डोळे. मी पहिल्या दिवशीच ओळखलं तुला. वाड्यातल्या दिगू काकांचा मुलगा तू. ते आमच्याकडचे दिवाणजी. माझी तुझी काय बरोबरी, तरीही मला तूच हवा होतास. तूही जिद्दीला पेटलास. तू शिकायला दिल्लीला गेलास. सरकारी नोकरी मिळवलीस. मला मागणी घालायला म्हणून पुण्याला निघालेला. पुण्याला पोचलाच नाहीस. दिगू काका खंगून खंगून गेले. जयंता, आपल्या दोघांचा मित्र, चिठ्ठ्या पोचवायचा. तू गेलास दिल्लीला. त्याचा माझ्यावर डोळा. तुझं काहीतरी बरं वाईट झालं असणार. नव्हे, त्यानंच केलं असणार. तू आला नाहीस. खूप वाट बघितली. शेवटी इनामदारांकडनं रीतसर मागणी घातली गेली. माझा नाईलाज झाला. माझी खात्री होती जयंतानंच तुझ्याशी दगाफटका केला असणार. त्या दिवशीची तुझी ती नजर. जयंतानंही ओळखलं तुला. खरं तर बाकी आयुष्यभर तो माझ्याशी चांगलाच वागला. पण त्या पापाचं ओझं सहन होईना त्याला. माझ्यापाशी कबूल केलं सगळं. रात्री कधीतरी स्वतःवर गोळी झाडून घेतली. बरं झालं तू वाचलास. नाहीतर या बर्मुडा ट्रँगलमध्ये खेचला गेला असतास. खोल गर्तेत अडकला असतास. सोन्यासारखा संसार आहे तुझा. सांभाळ. गेल्या जन्मीचे हिशोब या जन्मी चुकते करायला निघाला होतास. विसरून जा सगळं. मी कायमची निघून जाते लेकीकडे, ऑस्ट्रेलियात. तुझा विश्वास असो वा नसो, माझ्यासाठी एक कर. धुंडी शास्त्रींशी बोलले मी. शांती करून घे. तुझ्यातल्या माझ्या विश्वासला मुक्ती मिळू दे, कायमची. शुभम भवतू. मी शॉक्ड. चेक घेतला. 2 दिवसात काम पूर्ण करून घेतलं. चाव्या बाईसाहेबांच्या वकिलाकडे सुपूर्त केल्या. बंगल्याची वास्तुशांत बहुधा कधी होणारच नाही. चॅप्टर क्लोज्ड. ती आठवण कायमची पुसली गेली. पुन्हा कधीच काही आठवलं नाही. तो बंगलाही अन बाईसाहेबही. काल सहज माती गणपतीपाशी चक्कर झाली. एक पेशवाई स्टाईल बंगला दिसला. पितळी नावाची पाटी दिसली. बर्मुडा ट्रँगल. वाटलं या जागेशी माझं काहीतरी कनेक्शन आहे. जाम आठवण्याचा प्रयत्न केला. काही आठवलं नाही. तुम्हाला आठवतंय का काही? लेखक आहेत कौस्तुभ केळकर, नगरवाला. धन्यवाद.